राज्यामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांना सरकारने त्रास देऊ नये, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन. दाखल केसेसमधल्या आंदोलकांना अटक करू नका, जरांगेंचा सरकारला इशारा. सरकारने 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं, मनोज जरांगे यांची मागणी. तर यावेळी 1 तास देखील वाढवून वेळ मिळणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा. 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला 100% आरक्षण द्या, 24 डिसेंबरपर्यंत सापडलेल्या नोंदींच्या आधारे आरक्षण द्या, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलंय, मनोज जरांगे यांची माहिती. सरकार डेडलाईन ओलांडणार नाही, मात्र दगाफटका झालाच तर आम्ही सज्ज, मनोज जरांगेंचा इशारा. चोवीस डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा, गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगेंना विनंती. अजित शेळके या तरुणाने लिहिलं, मनोज जरांगेंवर रॅप सॉन्ग, मराठ्यांचा ढाण्या वाघ आला. हे रॅप सॉन्ग सोशल मीडियावर व्हायरल. काही जण म्हणतात मी 83 वर्षांचा झालो पण आपण आजही तरुण. खासदार शरद पवारांचा विरोधकांना टोला, तर नवा इतिहास घडवणार, शरद पवारांचा इशारा. भाजपमध्ये राहून एकनाथ खडसेंनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्याला पक्षातनं हाकलून दिलं, मंत्री गिरीश महाजनांची खडसेंवर टीका. तर दाऊदचा आरोप झाला म्हणून खडसेंचा राजीनामा घेतलेला नाही, महाजनांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. तर राज्य सरकार व न्यायमूर्ती शिंदे समितीकडून आरक्षणासाठी अतिशय वेगाने काम, मंत्री महाजनांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं, मात्र ठाकरे सरकारने न्यायालयात ते आरक्षण टिकवलं नाही, मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे सरकारवर टीका. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा रद्द. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाहासाठी ठाकरे नांदेडमध्ये जाणार होते. 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थित राहणार. नागपुरातून ठाकरे दिल्लीला रवाना होणार. नागपूर अमरावती रोड जवळील बाजारगाव इथे सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट, स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 9 जणांचा मृत्यू. नागपूरमध्ये झालेल्या स्फोटाची अनिल देशमुख यांच्याकडून पाहणी, परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ. नागपूरमधील स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. नागपुरातल्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतल्या स्फोटाची एटीएस कडून पाहणी. नागपूरच्या बाजारगाव इथल्या स्फोटातील कुटुंबाचं चक्काजाम आंदोलन, नागपूर अमरावती हायवेवरील वाहतूक गावकऱ्यांनी थांबवली. ड्रग्ज प्रकरणी अंधारेंनी केलेल्या आरोपांवरून भाजप आमदार फरांदे आक्रमक, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याची देवयानी फरांदे यांची माहिती. मी काही चुकीचं केलेलं नाही, तुम्हाला ज्या कार्यवाही करायची आहे ते करा, मी सामोरं जायला तयार, हक्कभंगावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सांगली दौऱ्यावर, लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला भेट. ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची सलग 3ऱ्या दिवशी चौकशीसाठी बडगुजर यांना हजर राहण्याची नोटीस. पोलिसांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाकडे पत्रव्यवहार. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची ओळख कशी झाली याचा तपास सुरू. अहमदनगरच्या कर्जत जामखेड औद्योगिक वसाहतीसाठी बैठक, आमदार राम शिंदे आणि कर्जतमधील अधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती. औद्योगिक वसाहतीसाठी नवीन जागेसंदर्भात चर्चा. बीडच्या माजलगावात जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर. माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय. 30 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जाळपोळ आणि दगडफेक. प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. 30 वर्षीय डॉक्टर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती. जिंदाल यांनी कार्यालयात बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप. ठाण्यातील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल. या प्रकरणी आता एसआयटीचीही स्थापना.
जुन्या भांडणाच्या रागातनं मुरबाडमध्ये माजी सभापतीने छाटले तरुणाचे हात. गावातल्या तरुणावर भर रस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने वार. दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. माजी सभापती श्रीकांत धुमाळ फरार. नांदेडच्या नायगावचे भाजप आमदार राजेश पवार हे भाजप कार्यकर्त्याऐवजी काँग्रेसच्या लोकांना पोसत असल्याचा आरोप. भाजपच्या बैठकीत आमदारांवर टीकास्त्र. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरूळ खारकोपर दरम्यान रुळांची वेग क्षमता वाढवली जाणार. रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य. अंधेरीतल्या गोखले पुलाच्या कामासाठी आज आणि उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरील रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द. चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. दिवसभरात साधारण 2 लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाकडून व्यक्त. जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव. चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबाला फळांची आणि फराळाची आरास. कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. डॉल्फिन सफर, पॅराग्लायडिंग, फ्लाय बोर्डिंग, समुद्री साहसी खेळाला पर्यटकांची पसंती. कोकणातल्या माळरानावर असलेल्या कातळ शिल्पावर माहितीपाठ येणार. कातळ शिल्पाचा अभ्यास करण्यासाठी भारतासह जगभरातल्या पर्यटकांच्या भेटी. प्रस्तावित वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली. 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी आता 19 जानेवारीला होणार. गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी प्रमुखास तेलंगणातनं अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. आता संतनगरी शेगाव करता वंदे भारत ट्रेन धावणार. मुंबई आणि पुण्यातल्या गजानन भक्तांसाठी होणार सुविधा. कोकणामध्ये थंडीची चाहूल. डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये धुक्याची चादर. रत्नागिरीतल्या करबुडे फाट्यातल्या उक्षी गावाकडे जाणारे रस्ते हे धुक्यामध्ये हरवले. भंडाऱ्यामध्ये धान विक्री केंद्रांवरील सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीला. शेतकऱ्यांच्या धान विक्री केंद्रावर चक्रा. परभणीच्या पाथरी इथल्या वडीपाटी इथे उसाचा ट्रॅक्टर आणि क्रुझर गाडीचा अपघात. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू. 6 जण गंभीर जखमी. यशवाडी इथल्या मारुतीचं दर्शन घेऊन परतत असताना झाला अपघात. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये परीक्षा घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला. बस स्थानकावर एका इस्माने बिअरची बॉटल फोडून विद्यार्थिनीवर केला हल्ला. हल्ला करतानाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. गुजरातच्या सुरतमधील डायमंड बोर्ड्सचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची उपस्थिती. गुजरातमधील सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचंही उद्घाटन. पंतप्रधान मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची उपस्थिती. काँग्रेस कार्यसमितीची 21 डिसेंबरला बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बैठक बोलावल्याची माहिती. 5 राज्यातल्या निवडणूक निकालांवर बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित. संसद सुरक्षा भंग प्रकरणानंतर सर्व खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं पत्र. उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू. संसदेमध्ये घडलेली घटना चिंताजनक. सभापतींकडून आवश्यक ती पावलं उचलली जाणार. पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला माहिती. अदानी समूहाच्या पारड्यात आणखी एक मीडिया कंपनी IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मिळवली मोठी हिस्सेदारी. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये हंगामातली पहिली बर्फवृष्टी. गुलमर्गमध्येही हलकी बर्फवृष्टी सुरू. बर्फवृष्टीमुळे सगळीकडे बर्फाची चादर. सॅम बहादूर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. सॅम बहादूरने आतापर्यंत जमवला 90 कोटींचा गल्ला. अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाला सिनेमागृहात 15 दिवस पूर्ण. चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 484 कोटींवर. लवकरच चित्रपट पार करणार 500 कोटींचा टप्पा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.